हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल प्रीती लाईफ. कसे सर्व मस्त मजेत असते. तर सर्वांना गुड मॉर्निंग. तर आत्ता चाललेलं आहे माझं सकाळचं मॉर्निंगचं रुटीन. स्वयंपाक चाललेला आहे. आत्ता वाजलेला आहे 8:30 वाजता माझी मीटिंग असते. तुम्हाला तर माहितीच आहे. त्याला माझा स्वयंपाक करायचा, 9 वाजता मीटिंग करायची, 10 वाजता मीटिंग संपते. तोपर्यंत मीटिंग चालू असता सर्व गोष्टी आवरायच्या. नाश्ता करून घ्यायचं, काम करून घ्यायचं आणि मीटिंग पण करायची आणि मग निघायचं 10 वाजता मेडिकलवर. तर आपल्याकडं आपल्याकडं टाइमपास करायला वेळ नाही आहे. म्हणून फक्त आपले जे काम आहे ते करत राहायचं. आपल्याला माहिती आहे आपले गोल काय आहे, आपलं टार्गेट काय आहे, म्हणून आपलं काम आपण करत राहायचं. तर भाजी झालेली आहे, बटाटा केलेला आहे. आता चपात्या करणार. चपात्या करणार आणि चहा करणार. चहा चपाती आणि बटाट्याची भाजी मस्त खाणार. माझ्या काही नाजूक चपात्या नसतात, मोठ्या मोठ्या चपात्या असतात. आपल्याला काय कोणावर पण वेळ घालवायला आपल्याला टाईम नाही आहे. मूड असेल ना तेव्हा मी कमेंट्सला उत्तर देणार. तुम्ही बिनधास्त करत राहा. आपण कोणाला अडू शकत नाही किंवा कोणाचे विचार बदलायचं सोडून दिलं, स्वतःला बदलायचं. मी थोडी तुम्हाला तुमच्यावर व्हिडिओ काढून, ठीक आहे मला जेव्हा मूड असेल तेव्हा मी नक्की व्हिडिओ काढणार आणि हे करणार. मला थोडी तुम्हाला बदलायचं. मी यासाठी व्हिडिओ काढणार कारण की तिथून मला पैसे भेटतात म्हणून काढणार. जे मला नाही आवडले ते डिलीट. माझ्या लाईफमध्ये डिलीट बटन आहे. असं समजू नका माझ्या लाईफमधलं डिलीट बटन संपले म्हणून. ज्या गोष्टीचा मला त्रास होतो ते डिलीट असते ते माझ्या आयुष्यात. कोणती वस्तू म्हणा, काही म्हणा डिलीट. आणि डिक्शनरीमध्ये आपल्या डिलीट हा शब्द ठेवलाच पाहिजे. कबळच कोणालाही कवटाळून बसायचं आणि त्रास करून बसायचं का? कोणी सांगितलं? मस्त लाईफ एन्जॉय करायची, परत जिंदगी ना मिळेल. इग्नोर, डिलीट हे 2 शब्द भरपूर आहेत माझ्याकडे. तर म्हणताना तू कॉमेंट्सला काय इग्नोर करते, तू तर वाचते त्याच्याबद्दल हे काढते. हो 100% काढणार की. मला जेव्हा वाटेल तेव्हा, मला जेव्हा वाटेल तेव्हा मी त्या गोष्टी करते. डिलीट करून वाटलं डिलीट करणार. आपल्याला काही कोणावर वेळ वाया घालवायचा नाही. पप्पांचं नेहमी एक वाक्य असायचं की ज्या गोष्टीचा त्रास होतो त्या गोष्टी सोडून द्यायच्या आणि आपलं काम करत करत बोलायचं. तर मी व्हिडिओ काढते, मी माझं कंटेंट देत असते, मी माझा विषय मांडत असते. मला काही हे नाही आहे की बाबा माझ्याकडून काय तुम्ही शिकावा किंवा काय. मला काय ह्याचं नाही आहे. माझे डेली रुटीन असतात ते आणि तेच मी दाखवत राहील, तेच करत राहील. आणि
मला जे वाटेल ते मी डिलीट करून टाकणार. आणि पप्पा बोलायचे काम करत करत बोलायचं, हात थांबून बोलायचं नाही. आणि तेच मी करते, काम करत करत बोलत असते. व्हिडिओ पण होतो, काम पण होतं आणि सगळ्याच गोष्टी होतात एकाच वेळेस. म्हणून टेन्शन नाही लिहिलं. आयुष्यात टेन्शन राहिलंच नाही. आपले पाय खेचणारे भरपूर भेटतात, डिमोटिवेट करणारे भरपूर भेटतात. पण आपल्या ह्याच्यावर आहे ना, आपण डिमोटिवेट व्हायचं का नाही, घ्यायचं का नाही. जर तुम्ही मला बोलून मी डिमोटिवेट होत असते तर मी व्हिडिओ बंद केले असते, मी दाखवलं नसते. पण मी माझी लाईफ दाखवत राहणार, करत राहणार, माझं मी एन्जॉय करत राहणार. अगोदर माणसांकडे साधन नव्हतं की काय कॅप्चर करून ठेवण्यासाठी गोष्टी. आता माझे पप्पा आमच्यासोबत नाही येते, पण मी पप्पांसोबतच्या एवढ्या आठवणी कॅप्चर करून ठेवल्या तर कोणत्या अँगलने वाटत नाही पप्पा आमच्यासोबत नाही. हसलेले, बोललेले सगळे व्हिडिओ माझ्यासोबत, सगळे सगळे सगळे. मला वाटतच नाही की ते माझ्याबरोबर नाही येते म्हणून. सोशल मीडियाने एवढं खूप काय शिकवलं. सगळे काय बोलतात त्याला, आठवणी बरोबर घालवलेले बारीक बारीक क्षण आठवतात. कुठं गेलेलो, बोललेलो, फोटो काढलेले. माझं कुठं गेलं तरी कॅमेरा चालत असतो. मी कोणाला आग्रह करत नाही की माझे व्हिडिओ बघायला या किंवा काय. ठीक आहे, ज्याला आवडते बघतील, ज्याला नाही आवडते ते बघणार. आपलं काम आहे करायचं, आपण करायचं. टाकायचं काम आहे मी टाकणार, मला आवडतं. थोडी ना मी फक्त त्याच्यावरच माझं काय उदरनिर्वाह चाललाय. आपलं काम आहे ते करत राहायचं, आपलं बेस्ट देत राहायचं. रिझल्ट 100% येतो हे मी कायम बोलून. की तिकीट बा आम्हाला व्ह्यूजच नाही येते मग मी आता व्हिडिओज काढणार नाही, बंदच करणार, मला अशाच कमेंट्स येतात मी बंद. हे थोडी घ्यायची, ते कधी होणार पण नाही माझ्याच्यानं. मला तर व्ह्यूजच नाही येत मग मी बंदच करते, मी भांडणच करते, मी हेच करते. मी काय मला कंटेंट द्यायची दुसरी गरज नाही. माझं जे रुटीन आहे तेच दाखवणार आणि तेच दाखवत राहील. सेल लाईट जगायची, कोणाचं काय घेणे देणं नाही करत असायचं. दुसऱ्याच्या लाईफमध्ये आपल्याला डोकवायची सवयच नाही आहे. आणि ह्याच्या त्याच्यावर चर्चा करायची, काय करायची कोणाची चर्चा. काय गोष्टी उशिरा पण चांगलं समजलं, त्यात लाईफ चेंज झाली. कमी वयात समजले ते बरं झालं. आणि काय लोकांना कशी सवय असते, माहीत नसतं काय नसतं ते कुत्र्यावाने टाकायच्या अगोदर घेऊन पळायचं. आपल्याला माहीत नसताना आपण एखाद्या विषयी बोलतो. बिंदास बोला, बिंदा कमेंट्स करा. मला जे योग्य वाटेल ते मी ठेवणार, जी योग्य नाही वाटलं ते डिलीट करणार. आणि महिन्यातून 1 ते 2 व्हिडिओ तुमच्यावर काढणार. तेवढंच मला कंटेंट. ज्या दिवशी मला सुट्टी असेल त्या दिवशी माझ्या इच्छेनुसार. ओके.
तर चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.